मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की लाडकी बहीण योजनेमध्ये 14,000 पुरुषांनी नाव नोंदवलेलं आढळून आले आहे. म्हणजे या 14,000 पुरुषांनी आपल्या बहिणींना दरमहा मिळू पाहणाऱ्या ₹1,500 अर्थसहाय्यावर यापूर्वी डल्ला मारलेला आहे. त्याच्यामध्ये 5 लाख या हे शासकीय कर्मचारी आढळून आलेले आहेत. म्हणजे 5 लाख हे कदाचित स्त्री असू शकतात, म्हणजे स्त्री कर्मचारी, पुरुष कर्मचारी असू शकतात. आणि त्याच्यानंतर 10 लाख असे आढळून आलेले आहेत की जे आयकर भरतात. म्हणजे 5 लाख शासकीय कर्मचारी महिला असतील कदाचित, 10 लाख आयकर भरणारे लोक, ते सुद्धा महिला असू शकतात. आणि त्याच्यानंतर 4 ते 5 लाख असे लाभार्थी आढळून आलेत की ज्यांच्याकडे घर आणि स्वतःची गाडी आहे. त्यामुळे सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे जे लाखो महिला होत्या, त्या महिलांच्या संख्येमध्ये दर महिन्यागणिक ही कमी होत चाललेली आहे. आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस म्हणजे विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या आधी, साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024च्या आधी महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना राबविलेली होती. आणि त्याच्यामधून ज्या महिला आहेत की ज्यांना उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही, ज्या घरकाम करतात, ज्या गृहिणी आहेत किंवा ज्यांचं हातावर पोट आहे, त्याच्यामध्ये परित्यक्ता असतील, विधवा असतील, अनाथ असतील, गरीब असतील, ज्या अंत्योदय योजनेचा लाभ घेत आहेत आणि अशा निराधार, निर्धन महिलांच्या लाभासाठी ही योजना पुढे आलेली होती. परंतु सुरुवातीला ती सर्वसमावेशक होती. त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज केले त्यांना काही महिने हे लाभ प्राप्त व्हायला लागले होते. त्याच्यानंतर जेव्हा भारताचे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांनी जेव्हा या योजनेवर प्रश्न उपस्थित केले की तुम्ही पडताळणी का केली नाही, स्क्रुटिनी का केली नाही, आणि त्याच्यानंतर राज्य शासनाने KYC नो युअर कस्टमर करण्याचा आदेश दिले आणि त्याच्यानंतर KYC करायला सुरुवात झाली आणि KYC ही अनिवार्य करण्यात आली. आणि KYC केल्यानंतर त्यांचं पॅन कार्ड असेल, त्यांचं आधार कार्ड असेल, हे सगळं एकमेकाशी जोडलं गेलं बँक खात्याशी. आणि त्याच्यानंतर नवनवे तपशील महिलांशी संबंधित हे उघड व्हायला लागले. आणि ह्याच्यामधून त्याच्या महिलांचं आर्थिक उत्पन्नाचं साधन काय आहे, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे, हे उघड व्हायला लागलं. आणि पॅन कार्ड, आधार कार्ड असल्यावर त्या नोकरी करतात का, मग त्याच्यामधले पुरुष किती, स्त्री किती, आयकर भरणारे किती, चांगलं घर असणारे किती, दुचाकी चारचाकी असणारे किती, ह्या सगळ्या गोष्टी उघड झाल्यानंतर त्याच्यामधून अपात्र ठरणाऱ्या महिलांची संख्या आणि जे मुळात हे लाभ घ्यायला पात्रच नाही असे पुरुष खड्यासारखे वेचून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि असे बाजूला केलेल्या एकूण महिलांची संख्या किंवा महिला पुरुष जे कोणी याचा गैरपद्धतीने लाभ घेत होते त्यांची संख्या ही 80 लाख असल्याचं प्राथमिक अनुमान नोंदवण्यात आलं. आणि ह्या सगळ्यातून शासनाचा पैसा किंवा करदात्यांचा पैसा हा अपात्र, अयोग्य आणि जे अर्हता धारण करत नाही अशा लोकांपर्यंत जात होता हे दिसून आलं. आणि यापुढे त्यांना असा लाभ मिळू नये म्हणून त्यांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून हे कायमचं काढून टाकण्याचं काम प्रगतीत आहे असं आपल्याला दिसून येत आहे. आता हे KYC करणं का गरजेचं असतं हे आपल्याला ह्याच्यातून दिसून आलेलं आहे. त्यामुळे
आपण कुठं कर्ज काढायला गेलो, आपण बँकेत खाते उघडायला गेलो, आपण सबसिडी घ्यायला गेलो किंवा असे काही आर्थिक लाभ घ्यायला गेलो, रुग्णालयात उपचार करून घ्यायला गेलो, तर तिथं आपला आधार आणि पॅन हे सगळ्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला, समोरच्या यंत्रणेला सांगत असतं आणि त्याच्यातून आपली आर्थिक पत दिसून येत असते. त्यामुळे आपण ज्या गोष्टीला पात्रच नाही, आपण ज्या गोष्टीची अर्हता धारण करत नाही, ती पदरात पाडून घेण्याचा आटापिटा करणे हे सर्वथा अयोग्य आहे. आणि 14,000 पुरुष लाभ घेत आहेत, त्यांनासुद्धा स्वतःचं काहीतरी काय म्हणतात त्याला अपराधी त्यांना वाटायला हवं. ज्या महिला इन्कम टॅक्स भरतायत, आयकर भरतायत, ज्या महिलाच्या घरी वाहन आहे, कर्जाने घेतलेलं असेल किंवा स्वतःच्या पैशाने घेतला असेल, 4 चाकी दुचाकी, त्यांनीसुद्धा लाभ घेऊ नये. ज्या गरीब, निर्धन, निराधार, विधवा, परित्यक्ता, अनाथ आहे, ज्यांना उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही, ज्या महिला हातावर पोट भरतायत, ज्या दोन्ही भांडी घरकाम करतायत, आपल्या लेकरांचा प्रतिपाळ करतायत, अशा महिलांसाठी ही सहाय्य योजना आहे. त्याच्यावर आपण सबळांनी हक्क सांगणे हे मानवतेला कलंक आहे, हा चांगुलपणाचा पराभव आहे, हा दातृत्वाचा अपमान आहे असं मला वाटतं. आयकर भरणारे लोक अत्यंत काटेकोरपणे आयकर भरतात आणि आपल्या उत्पन्नातला जो वाटा आहे आयकराचा तो देतात. तो सत्पात्री लागायला हवा आणि लाभायला हवा, तो योग्य त्या व्यक्तीपर्यंतच पोचायला हवा असं माझं तुमचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात काय होतं हे आपल्याला इथं दिसून येत आहे. त्यामुळे आपण ह्या अशा गोष्टी लक्षात घ्यायला हवा आणि ह्या सगळ्या बाबतीतून सावधपणा बाळगायला हवा. आता जेव्हा आपण असं म्हणतो की 80 लाख लोक म्हणजे ह्या लाडकी बहीण योजनेचे जे 80 लाख लाभार्थी आहेत ते अपात्र ठरत आहेत आणि त्याच्यानंतर 12 लाख असेही लोक दिसून आलेले आहेत की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे आहे वार्षिक उत्पन्न. ह्या सगळ्या गोष्टीतून सरकारने अशा अपात्र लोकांना पुढील हप्ता मिळणार नाही याची व्यवस्था करायला सुरुवात केलेली आहे यंत्रणांनी. आणि जो महिला आणि बालविकास विभाग आहेत तो या दृष्टीने अधिक काम करून अधिक योग्य लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल हे पाहत आहेत. या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की जिथं आपण योग्य त्या लोकांना द्यायचा प्रयत्न करतो तिथे काही लोक अतिक्रमण करत असतात, आक्रमण करत असतात आणि आपणसुद्धा ते लाभ घ्यायला पात्र आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आता 1.7 कोटीच योग्य लाभार्थी उरलेले आहेत. कदाचित त्याचीही संख्या हळूहळू आणखी कमी होईल आणि ह्याच्यातून आणखी योग्य लाभार्थी शोधणं हे आव्हान आहे असं यंत्रणांचं म्हणणं आहे. आणि योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचले गेले पाहिजेत आणि त्याच्यातून गरीब कुटुंबांचा, गरीब महिलांचा प्रतिफाळ व्हायला हवा असं मला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट करून जरूर सांगा. अनुदान मिळणाऱ्या, त्याच्यानंतर कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या महिलांना अशा गोष्टींचा लाभ कदाचित मिळणार नाही आणि त्यांनीसुद्धा आपण जर पुढारलेला आहोत तर आपण मागासलेल्या किंवा ज्यांना सहाय्याची गरज आहे, आर्थिक सहाय्य, मदतीचं सहाय्य, अनुदानाचं सहाय्य किंवा काही वस्तू किंवा अन्नधान्य हे जे सहाय्य आहे त्याच्यावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करू नये. आपण स्वावलंबी आहोत, आपण सबल आहोत, आपण आपली रोजीरोटी कमावू शकतो, तर आपण त्याच्यावर हक्क सांगून गोरगरिबांच्या ताटातलं ओरबाडून घेण्याचा, आपल्या ताटात त्यांच्या ताटामधलं काही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नये. आपण आपली रोजीरोटी आपण कमवावी आणि त्याच्यातून आपलं घर चालवावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. माझे रील लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करा, माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अनवट वाट हे माझ्या चॅनलचं नाव आहे. या वाटेवर मी निरंतर चालतो. मी वारकरी आहे.
मी वाटसरू आहे, मी पथिक आहे, मी चरवेती चरवेती म्हणून चालतच राहणार आहे. तुम्हाला माझ्यासोबत चालायचं आहे, काही वेगळं नवीन अनवट असं समजून घ्यायचं आहे, तर माझ्याशी जोडलेले राहा. तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन या सगळ्यांना माझ्या चॅनलबद्दल सांगा, त्यांनाही जोडून घ्या आणि आपण सगळे एकत्र प्रवास करूया, एकत्र चालूया. असे काही वेगळे हटके विषय समजून घेऊया, उमजून घेऊया, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.